वर्गमित्र होता कैलास, बोला ठीक आहे मी 10 लाख पाठवतो. त्यांनी ती सुरू केलं तेव्हा. आणि मग उद्या म्हटलं तू दिग्दर्शक आहे, तुझं आता संपलं, तू त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन कर. तू मागे आमचे चारू सोमण म्हणून देवगडचे त्यांना मी मुद्दामून आमच्याबरोबर प्रोड्यूसर म्हणून ठेवलंय की ते स्टेट बँकेतनं मॅनेजर म्हणून निवृत्त झाले. त्यामुळे म्हटलं एक लिखापडीसाठी असावा माणूस, मला तर काही त्यातलं काही हे नाही. आणि मग हळूहळू तिथल्या बाई होत्या, त्यामुळे माझी FD सीमा मॅडम, त्यांचा एवढा विश्वास की ती FD तुम्ही हे करा, तर तुम्ही 4 वर्ष आमच्या पोरांसाठी येता कोकणात वेंगुर्ल्यात. म्हटलं हो. आणि तिथून थोडे आले आणि ते थोडे थोडे करत 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 आम्ही जेव्हा परत आलो तेव्हा लॉकडाऊन सुरू झालं. मग थोडं शूटिंग राहिलं, मग पुन्हा नव्याने केलं. ते सगळं होता होता हळूहळू 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 झाली. अविनाश आला, साऊंड डिझायनर अविनाश सोनावणे, तो माझा मित्र. तर साऊंड डिझायनिंगसाठी जेट सेटवर आला. आता एवढे 30 वर्ष महाराष्ट्रभर फिरून ही जी टीम जमवली ती सगळीच तिकडे होती. त्यामुळे कौटुंबिक कार्य, हा सिनेमा खरं तर कुटुंबातलं एखादं कार्य असतं ना तसं होत होतं. आमच्याकडे सगळी टीम होती. आम्ही पैसे नसताना आमच्याकडे ऑनलाईन एडिटर बसलेला घरचा ना, त्यामुळे दिवसाच्या दिवसा सगळं फुटेज ग्रॅब करून कन्वर्ट करून सगळं एडिट होत होतं.